मोदीजी म्हणाले की बँकमध्ये पैसे ठेवू नका. हा डायलॉग आज सगळीकडे व्हायरल होतोय. पण यामागची खरी कहाणी आणि खरी माहिती तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट गॅप. मित्रांनो, लोकांना आजकाल भीती वाटते की आपले पैसे खरंच सेफ आहेत का? कारण गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्यात, जसं की मार्केटचे क्रॅशेस, बँकचे फ्रॉड, इन्फ्लेशन आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय झालंय की आता लोकांना फक्त इन्व्हेस्टमेंट नाही करायची, तर लोकांना सेफ इन्व्हेस्टमेंट पाहिजे. आणि म्हणूनच एक अशी इन्व्हेस्टमेंट आज पुन्हा स्ट्रॉंग बनते, ती म्हणजे लँड, जमीन. जमीन ही फक्त एखादी प्रॉपर्टी किंवा इन्व्हेस्टमेंटचा असेट नाहीये, तर ही एक लिमिटेड ॲसेट आहे. तुम्ही सोनं वाढवू शकता, शेअर्स येतात किंवा मग जातात, पण जमीन ती तयार करता येत नाही. समजा आज तुम्ही बँकमध्ये 10 लाख रुपये ठेवले, तर तुम्हाला त्यावरती इंटरेस्ट मिळेल. पण इन्फ्लेशनमुळे होईल काय, तर तुमच्या त्या पैशांची ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा कमी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. पण दुसरीकडे जर तुम्ही एखाद्या चांगल्या लोकेशनला एखादी प्रीमियम प्रॉपर्टी म्हणजे जमीन घेतली, तर ती वर्षानुवर्ष तुम्हाला व्हॅल्युएशन वाढवूनच देते. विशेषतः पुणे, हिंजेवाडी किंवा मग अपकमिंग रिंग रोड एरियाजमध्ये लोक फ्लॅटपेक्षा प्लॉटकडे जास्त वळत आहेत. कारण लँडमध्ये मोठे 3 फायदे आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे ओनरशिप. तुमचा ॲसेट हा ॲक्च्युअली तुमच्या नावावर असतो. दुसरा, ॲप्रिसिएशन. वेळेसोबत तुमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू ही कायम वाढत असते. आणि तिसरा म्हणजे सिक्युरिटी. मार्केट डाऊन असो किंवा मग इकॉनॉमी स्लो असो, तुमच्या जमिनीची किंमत ही वाढतच राहते, ना की कमी होते. आणि म्हणूनच एक स्मार्ट इन्व्हेस्टर काय करतो, तर तो फक्त इन्व्हेस्टमेंट करत नाही किंवा पैशाची बचत करत नाही, तर तो एक स्ट्रॉंग असं ॲसेट बिल्ड करतो. आणि शेवटी बँक बॅलन्स हा तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट पुरता दिसतो, पण तुमचं ॲसेट हे तुमच्या पुढच्या जनरेशनला वेल्थ मिळवून देतं. तर मग मित्रांनो, तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट गॅनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.